शौचालय नव्हे, हा तर मुलींचा अड्डा. होय, बरोबर ऐकलं. एका शौचालयात तब्बल 40 मुली सापडल्या आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. त्या शौचालयाच्या दारामागे एक असं भयान गुपित दडलं होतं, जे ऐकून तुमच्या अंगाला काटा आल्याशिवाय राहणार नाही. तर या 40 मुली एकाच वेळी एकत्र एका खोलीच्या शौचालयात पोहोचल्या तरी कशा, हे रहस्य ऐकून तुमचा थरकाप उडेल. उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यातलं पहालवारा गाव, गरिबीच्या ओझ्याखाली दबलेलं गाव. इथल्या बहुतेक घरात शेतीवर उदरनिर्वाह चालतो. काहींना राबराब काम करून जगावं लागतं. गावात शाळांची सुविधा मर्यादित असल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न नेहमीच गंभीर राहिला होता. गावाच्या टोकाला उभारलेली एक 3 मजली पक्की इमारत मात्र सगळ्यांच्या नजरेत भरत होती. उंच भिंती, अरुंद खिडक्या, आतमधून येणारे मुलांचे हलके आवाज. लोक म्हणायचे हा एक मदरसा आहे, गरीब मुला मुलींसाठी शिकण्याची सोय. सुरुवातीला कोणी शंका घेतली नाही, पण हळूहळू कुजबूज सुरू झाली. रात्री कधी कधी रडण्याचे हलके आवाज ऐकू यायचे. काही गावकरी म्हणायचे ती मुलं अभ्यास करत असतील, पण काही जणांच्या मनात शंकेची बीज पेरली जात होती. नेहमी दार बंदच का असतं? मुलं बाहेर खेळायला का दिसत नाहीत? कधी शाळेच्या कार्यक्रमात भाग का घेत नाहीत? हे प्रश्न तिथेच हवेत लटकलेले. जिल्ह्यात आधीपासून अवैध मदरसे चालत असल्याच्या तक्रारी पोहोचत होत्या. 2023च्या सर्वेक्षणात जवळपास 500 बेकायदेशीर मदरसे आढळले होते, पण या मदरशाचं नाव त्या यादीत नव्हतं. तरीही तक्रारी वाढत चालल्यामुळे SDM अश्विनी कुमार पांडे यांनी तपासाचा निर्णय घेतला. एका दिवशी सकाळी अचानक गाड्यांचा ताफा गावात घुसला. पोलिसांची गडबड, अधिकाऱ्यांची वर्दळ, सगळं पाहून गावकरी घराबाहेर पडले. सगळ्यांच्या डोळ्यात कुतूहल. गाड्या थांबल्या त्या 3 मजली इमारतीसमोर. व्यवस्थापक व काही शिक्षक बाहेर आले. चेहऱ्यावर बनावट हसू, हात जोडून स्वागत. काही समस्या नाही, सगळं सुरळीत चाललंय असं ते सांगू लागले. पण अधिकाऱ्यांच्या डोळ्यांना त्यांच्या चेहऱ्यावरची भीती दडवता आली नाही. अधिकाऱ्यांनी एक एक खोली तपासायला सुरुवात केली. 8 खोल्या होत्या. टेबल, खुर्च्या, अभ्यासाची साधी साधनं, काही पलंग, भिंतीवर धार्मिक वचने. पण जे सर्वात जास्त धक्कादायक होतं ते म्हणजे खोल्या जवळजवळ रिकाम्याच होत्या. फक्त मोजके मुलं मुली. SDMने विचारलं, बाकी विद्यार्थी कुठे आहेत? व्यवस्थापकाने तोंड सावरत सांगितलं, आज बहुतेक घरी गेले आहेत. हे ऐकून अधिकाऱ्यांना संशय अधिकच आला. जर एवढ्या मोठ्या इमारतीत शेकडो विद्यार्थ्यांची सोय असेल तर ती अचानक गायब कशी होऊ शकतात? तेवढ्यात एका महिला पोलिसाने पाहिलं. गच्चीकडे जाणाऱ्या जिन्याजवळ शिक्षिका तकसीम फातिमा उभी होती. ती कोणालाही वर जाऊ देत नव्हती. वर काही नाही, तिथे फक्त स्टोअर आहे, ती आग्रहाने सांगत होती. पण SDMने दुर्लक्ष केलं नाही. त्या महिला पोलिसांसोबत वर गेल्या. गच्चीवर पोहोचताच त्यांना दिसलं एका कोपऱ्यात उभारलेलं लहानसं शौचालय. पण ते दार घट्ट बंद होतं आणि आतून हलकी कुजबूज, दबक्या आवाजातलं रडणं ऐकू येत होतं. दार उघडण्यात आलं आणि सगळे थबकले. आत 9 ते 14 वयाच्या 40 अल्पवयीन मुली होत्या. घामानं ओलसर झालेल्या, चेहऱ्यावर भीती कोरलेली, डोळ्यात अश्रू. त्या एकमेकांना धरून उभ्या होत्या, जणू जीव वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न करत होत्या. एक एक करून त्या बाहेर आल्या. त्यांच्या पावलात थरथर, त्यांच्या चेहऱ्यावर असहाय्यतेचं सावट. जणू त्यांना कुठून तरी अचानक प्रकाशात ओढून काढलं गेलं होतं. गावकरी जमले होते. सगळ्यांनी तो नजारा पाहिला. कुणाच्याच मनाला ते दृश्य पचेनासं झालं. अधिकाऱ्यांनी विचारलं, त्या मुलींना आत का लपवलं? फातिमा घाबरट म्हणाली, छापा पडल्यावर गोंधळ झाला म्हणून त्या स्वतःच तिथे शिरल्या. पण 40 मुली स्वतः एकाच वेळी शौचालयात लपल्या आणि त्या इतक्या शांतपणे. या प्रश्नांनी सगळ्यांना घेरलं. कागदपत्रांची मागणी झाली, पण कुठलंच नोंदणीपत्र, कुठलाही कायदेशीर पुरावा व्यवस्थापक व शिक्षकांकडे नव्हता. 3 वर्षांपासून हा मदरसा चालू होता, पण शासनाच्या कुठल्याही नोंदीत त्याचा पत्ता नव्हता. गावकरी आता जोरजोरात कुजबुजू लागले. मी अनेकदा रात्री मुलींच्या रडण्याचा आवाज ऐकला होता, पण सांगितलं नाही. आम्हाला कधी मुलं खेळताना दिसलीच नाहीत. शिक्षणाच्या नावाखाली काहीतरी गडबड चालू आहे. मुलींना जीपमध्ये बसवलं जात होतं. त्या शांत होत्या, पण डोळ्यात प्रचंड भीती. कोणतीही मुलगी मोठ्याने बोलत नव्हती. काहींच्या चेहऱ्यावर ओळखडे होते, काहींचे केस अस्ताव्यस्त. काही मुली एकमेकांना घट्ट धरून होत्या, जणू एकमेकांशिवाय त्यांच्याकडे आधारच नव्हता. त्या क्षणी प्रशासनाला कळलं, इथे केवळ शिक्षणाचा प्रश्न नाही, तर या मुलींच्या भवितव्याचा प्रश्न आहे. तपास सुरू झाला. सुरुवातीला शिक्षक व व्यवस्थापकांनी जबाब चुकवले, पण चौकशी खोलात गेल्यावर एक एक गुपित उलगडू लागलं. समोर आलं की हा मदरसा फक्त नावापुरता होता. खरा उद्देश वेगळाच होता. इथे आणलेल्या मुलींना घरकाम, मजुरी आणि कधीकधी मानवी तस्करीसाठी तयार केलं जात होतं. लहान वयाच्या मुली स्वतः मजूर म्हणून विकल्या जाणार होत्या. छाप्याच्या बातमीने ते लोक हादरले होते.
म्हणूनच 40 मुलींना शौचालयात लपवण्यात आलं, जेणेकरून तपासणीत त्या सापडू नयेत. हा प्रकार उघड होताच गाव थरथरलं. प्रशासनाने मदरसा बंद केला, दोषींवर गुन्हे दाखल केले. पण त्या मुलींच्या डोळ्यात दिसणारा भीतीचा अंधार गावकऱ्यांच्या मनातून कधीच जाणार नव्हता. त्या मुलींना शिक्षणाचं स्वप्न दाखवलं होतं, पण त्यामागे लपलेलं होतं एक मानवी तस्करीचं जाळं. आणि हेच होतं त्या शौचालयाच्या दारामागे दडलेलं खरं गुपित. दरम्यान यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.